हॅलो माझ्या बाळांनो, वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. तुम्हा सर्वांचं ऋत्वी मॅथ्स या ब्युटिफुल चॅनलवर स्वागत आहे. बाळांनो, तुमच्या माहितीच तो सांगू इच्छितो, आपण प्रिव्हियस इयरचे स्पेशली 4 मार्कला आलेले क्वेश्चन आपण आता अपलोड करणं चालू केलंय. कळायला लागले का? जेणेकरून तुम्हाला मॅथमध्ये 100 पैकी 100 मार्क्स पडलेच पाहिजेत. आता हा जो क्वेश्चन तुला दिसतोय बाळा, हा क्वेश्चन अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधला क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन मार्च 2020ला 4 मार्कला आलेले बाळा. तर लिहायचं कसं स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे. काळजी करू नको या व्हिडिओमध्ये. नीट लक्ष दे, बघ क्वेश्चन नीट वाच. काय म्हणले बाळा क्वेश्चन? काय म्हणले सर की द वन पर्सन बॉरोज, त्या एका माणसानं किती रुपये घेतलेले बाळांनो? 4000 रुपये. पिल्या किती रुपये घेतलेत? 4000. अँड ॲग्रीज टू रिपे विथ टोटल इंटरेस्ट ₹500. म्हणजे बाळा तो किती रुपये इंटरेस्ट द्यायला तयार झालेला आहे? 500 रुपये. किती रुपये? 500 रुपये. आता मग मला सांग, इन 10 इन्स्टॉलमेंट्स, किती इन्स्टॉलमेंटमध्ये तो 500 रुपये द्यायला तयार झाले? 10 इन्स्टॉलमेंटमध्ये. कळायला लागले का? पण इथे एक ट्विस्ट आहे बघ बाळा. काय म्हणले? इच इन्स्टॉलमेंट बिईंग लेस दॅन प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट बाय ₹10. म्हणजे प्रत्येक जो इन्स्टॉलमेंट आहे तो, समजा आता मी या महिन्यात जर समजा 100 रुपये दिले असेल तर पुढच्या महिन्यात मी 10 रुपये कमी देणार. म्हणजे माझा जो इन्स्टॉलमेंट आहे तो 90 रुपये होईल. कळायला लागले का? समजा लागले. तसंच म्हणते कमी म्हणजे काय असणार आहे? मायनस. कळायला लागले का? लेस दॅन वापरले म्हणजे मायनस असतं पिल्या, लक्षात ठेव. अँड काय म्हणले? व्हॉट शुड बी द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. कळायला लागले का? फर्स्ट म्हणजे काय असतं पिल्लू? फर्स्ट म्हणजे असतंय आपलं फर्स्ट ए टर्म. कळायला लागले. आणि लास्ट टर्म म्हणजे असते बाळा T10. काय असतंय? T10. कळायला लागले का? आता T10 का बरं? 10 इन्स्टॉलमेंट आहे. कळायला लागले. इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. मग आता मला सांग, आता ह्याला लिहायचं कसं? सगळं स्टेप बाय स्टेप. आता मग मला सांग बाळा, टोटल अमाऊंट किती झाली? 4000 अधिक 500 किती झालं पिल्लू? सर 4500 झालं. इथपर्यंत कळायला लागले क्वेश्चन? हो सर. आता इथं म्हणले इच इन्स्टॉलमेंट बिईंग लेस दॅन प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट बाय ₹10. म्हणजे आपला जो डी आहे, डी कॉमन डिफरन्स, तो काय झाला बाळा? -10 झालं. क्वेश्चनचं सोल्युशन पुढे आहे, काळजी करू नको, फक्त समजून घे. आता आपल्याला काय फाइंड करायचंय? फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म. आता मग मला सांग, लिहिताना कसं लिहायचं? बघ इथं लिहून दिले सगळं. बघ काय म्हणलंय, काय लिहायचं? द इन्स्टॉलमेंट्स आर इन एपी, ते तुला माहिती आहे. हां, आता मला सांग, अमाऊंट रिपेड इन 10 इन्स्टॉलमेंट्स. किती इन्स्टॉलमेंटमध्ये रिपे झाले? 10 इन्स्टॉलमेंटमध्ये. मग मला सांग, अमाऊंट बॉरो, किती अमाऊंट बॉरो केलं होतं? किती? सर इथं काय लिहू मी? पटकन सांग. काय लिहू मी इथं? सर 4000 लिहा. हां, टोटल इंटरेस्ट किती आहे? 500. म्हणजे S10 किती झालं? पटकन सांग. S10 किती झालं? सर 4500 झालं. कळायला लागले का? समजायला लागले? 4 मार्क आले. मग हे तुम्ही सगळं लिहायला पाहिजे. ह्याला अर्धा 1 मार्क असतो बाळा, सोडायचं नाही. कळायला लागले? हो सर. मग नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट एन किती येईल? पटकन सांगा. सर एन 10 येईल. किती येईल बाळ? 10 येईल. इच इन्स्टॉलमेंट इज लेस दॅन प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट बाय ₹10. म्हणजे डिफरन्स किती आलं पिल्लू? सर -10 आलं. इथपर्यंत कळायला लागले का? हो सर. आपल्याला एनची व्हॅल्यू कळाली. बघ, डीची व्हॅल्यू आहे आपल्याकडं, एनची व्हॅल्यू आहे आपल्याकडं. हो सर आहे. S10 पण आहे आपल्याकडं. हो सर आहे. कळायला लागले का? मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता सर? काय सर? कोणता फॉर्म्युला आहे? SN n/2 इन ब्रॅकेट 2a + n-1 × d. कळतंय का? लक्ष दे, मेहनत कर बाळा. 100 पैकी 100 मार्क घ्यायचे आपल्याला मॅथमध्ये, ही गोष्ट विसरू नको. आता बघ इथं या फॉर्म्युल्यामध्ये तू काय व्हॅल्यू पुट करशील? पटकन सांग. काय सर? SN म्हणजे काय? 10. n/2 म्हणजे काय? 10/2. 2a माहिती का? नाही. n माहिती ना? हो सर माहिती ना. किती? 10 - 1. d किती आहे? सर -10. कळायला लागले का? बघ यामध्ये व्हॅल्यू पुट केले बाळा. n म्हणजे काय? 10/2. 2a माहिती का? माहित नाही. बघ n किती आहे? 10 - 1. d किती आहे? -10. कळायला लागले का? हो सर. आता SN म्हणजे S10 किती आहे? 4500. किती आहे बाळा? 4500. मग इथं ठेव 4500 इज इक्वल टू, हे दोघांचं कॅल्क्युलेशन कर. किती आलं हे? 5. परत 2a प्लस हे किती आलं? 10 - 1 9 आणि हे किती आलं बाळा? -90. समजायला लागले का? हो सर. मग आता मला सांग, हा 5 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आलं तर काय झालं? सर डिव्हिजन झालं. काय झालं? डिव्हिजन. म्हणजे 4500 4500 डिवाइड बाय काय? 5 इज इक्वल टू 2a प्लस मायनस काय झालं बाळा? मायनस झालं सर. मग मायनस किती आलं?
90. मग आता नीट लक्ष दे, काय सर हे किती आलं, 5 9 द 45, 900 इज इक्वल टू 2a मायनस 90. आता परत सांग, हा मायनस काय झालं पिल्लू, प्लस झालं सर, काय झालं प्लस, मग 900 प्लस 90 इज इक्वल टू काय झालं पिल्लू, 2a झालं सर, काय झालं. मग मला सांग बाळा, 990 इज इक्वल टू 2a, इथपर्यंत कळायला लागले, हो सर. आता बघ बाळा नीट लक्ष दे, a इज इक्वल टू 900 आपण काय घेशील बाळा, सॉरी 990, काय 990 आपण काय घेशील 2, कळायला लागले. आता याचं कॅल्क्युलेशन केलं तुला काय मिळेल, 2 1 2, 2 4 दी 8, 1 राहिलं, 2 9 दी 18, 1 राहिलं, 2 5 दी, म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती आली बाळा, 495. इथपर्यंत कळायला लागले का, हो सर. आता हे झालं बाळ फर्स्ट इन्स्टॉलमेंट. आता तुला काय फाईन करायचंय, लास्ट इन्स्टॉलमेंट. लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे काय तुला फाईन करायचंय, इथं तुला आता nth टर्मचा फॉर्म्युला वापरावा लागेल, TNचा. कोणता, आठवा लवकर, काय मी हिंट सांगितली, अन्ना द्या ना 1 रुपया, अन्ना म्हणते नाही. TN इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. बघ बाळ n किती आहे सर, n तर 10 आहे हो, किती आहे 10. a किती आले आताच सर, 495 आले हो, प्लस 10 मायनस 1, डी किती आहे सर, मायनस 10 आहे. इथपर्यंत कळायला लागले, काय अडचण नाही सर. मग पटकन सांग, 495 हा किती आलं, समजा ह्याला ब्रॅकेट टाक, बरोबर आहे, सोपं जाईल, बाकी काही नाही. हां 10 मायनस 1 किती, 10 मायनस 1 9, 9 इंटू किती आलं मायनस 90. मग प्लस मायनस किती झालं पिल्लू सर, प्लस मायनस मायनस झालं. मग 495 मधून 90 गेले बाळा, 495 मायनस 90 किती झालं सर, 405. मग लास्ट इन्स्टॉलमेंट किती आहे बाळ, 495. आन्सर लिहिताना विसरायचं नाही बाळा, आन्सर लिहिताना काय लिहायचं, फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू किती 495 अँड लास्ट इन्स्टॉलमेंट किती बाळा 405. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन चांगल्या प्रकारे कळाला असेल. ज्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे त्याने काढून घ्या. बघा हा एक पेज आणि हा एक पेज कळायला लागले. इथे तुम्हाला सगळं क्वेश्चन आणि हा एक क्वेश्चन आपला समजायला लागले का. तुम्हाला सर्वांना जर हा क्वेश्चन चांगल्या प्रकारे कळाला असेल माझ्या पिल्लांनो, तर आपल्या मित्रमंडळांना या चॅनलची लिंक नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. समजायला लागले. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तब्येतीची घेणं फार गरजेचं आहे, कारण की परीक्षा जवळ येईल आणि तुमची तब्येत बिघडेल, मग काय अर्थ आहे का वर्षभर मेहनत केलेलं काही नाही. त्याच्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. आईवडिलांची इज्जत करा. कळायला लागले का. सकाळी सकाळी उठल्या आईवडिलांचे पाया पडत झाला, ही आपली भारताची संस्कृती आहे बाळांनो. समजायला लागले का. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.